तर दादा आणि मी आलोय मोठ्या वहिनींकडे. मोठ्या वहिनी म्हणजे दादांची वहिनी, मोठी वहिनी. दादांची वहिनी ती माझी वहिनी. तर आम्ही त्याला चला तुम्हाला त्यांचं घर दाखवतो. बघा श्री समर्थ कृपा नाव वगैरे मस्त लिहिलंय. तर वहिनी आमच्यासाठी काय तर खायला बनवलंय वहिनींनी, ते तुम्हाला दाखवतो. हे बघा आमच्या किरण दादाच्या लग्नावेळेस हे इथं असं बनवतात ते शुभविवाहाचं. इथंच नवरदेव बसतो आणि मग इथं काही विधी होत असतात. हे आमचे मोठे दादा. हे मोठ्या वहिनींचं घर, किचन. वहिनींनी आमच्यासाठी आप्पे बनवले खायला, खूप सारे बनवले. दुसरा पण आहे भैया. मी आता या असा भेटतो भांडा असा घ्यायचा भांडीवालीच्या दुकानात. हे सोपं आहे, छोट मग सोपं. दुसरा पण आहे माझा वरती, ते जरा लागतं नाही तर ते दिला असता, पण ते मोठा आहे ना, होत नाही. छोटाच घ्यायचा. किती होत्यात एका वेळेस? एका वेळेस 7 होत. त्या आहे ना, त्या खूप मोठा आहे वरती. हेच बरं सोपं. मी जरा चांगल्यातलाच घ्यायचा असा, एकदम 150-200 वाला नाही. या 400 450 पर्यंत भेटतो. तो एवढा महाग घे. खूप मस्त, खूप मस्त. देव कर माझे इथं आहे ते हाय वरती देव. थँक्यू. हा आप्यांसाठी खूप एवढा पातळ करायचं, एवढं. आणि काय त्यात असं टाकायचं. आमच्या वहिनी सुग्र टाकायचं का? आमच्या वहिनी साहेब, तेल टाकायचं. आमच्या वहिनी साहेब सुग्र नाहीत. त्यांना नवनवीन रेसिपीज करायची खूप आवड आहे. आणि काकडीचं देणार होतो बनवून, पण मग लगेच बरं तुम्ही पटकन निघाल. आता काकडीचं काय आणखीन? काकडीचं पण असंच करायचं. तांदळाचं पीठ घ्यायचा, त्यात काकडी किसून टाकायची, ते पण असं. मग भजी वगैरे पण छान निघते त्याची, काकडीची. हो खूप छान निघते. खूप मस्त. त्यांनी आम्ही 2 दिवस झाला आम्हाला काही ना काही बनवूनच देतात. आज आप्पे दिल्यात बनवून. जाणार आहे ना आज मी, तर रोहन, आर्यन, त्रिशा सगळ्यांसाठीच दिलंय बनवून. दादा आले ते तेव्हा पण दिलं तर पाठवून. सगळ्यांसाठीच मस्त टेस्टी होते ते पण. हे खाल्लं आता आम्ही बसून. चला तुम्हाला दाखवतो मी वहिनींचं. हे त्यांचं मांडण वगैरे इथे. ती काकडी बोरीचा काकडी. मग इकडं बघा काकडी, भोपळ्यासारखी काकडी. आमच्या इकडं भोपळा असतो असा. ही काकडी आहे. तुला बी दिलं तर तुम्ही लावलं नाही. होय की. तो टायटर आहे, स्टार्टर आहे. मग हा काय इनोव्हेटर? त्याचाच काहीतरी आहे, आपल्याला नाही, मला पण नाही माहिती. भेटला मला पण, म्हणून सांगलं ते जर केली असती ना, असू द्या वहिनी. याच्यातच काकडी जरी हे केली ना, टाकली ना याच्यातच किसून अशी, तरी पण छान होते. थोडस अगदी टिपका तेल घालवायचं त्याच्यावर. पलटी करायचं, सर्व परत पलटी करायचं. देव का काकडी ती कसं पलटलं त्याला? यानं पलटलं या काय या लगेच पलटलं. परत अजून पलटी मारून तेल लावायचं काही दुसरं? नाही, थोडस तेल मध्ये लागतं सगळं. आता समज जरा हे टाकल्यानंतर तुला कळेल तुला. असं थोडासा तू तुमच्या घरी हे तयार होईपर्यंत मी इकडला रूम. लाईट लावा. इथं लाईट लावावं लागेल ना, अंधार आहे ना मध्ये. अंधार आहे ना, मग लाईट लावा ना. इथं सगळ्या साड्यांचा बाजार काढलाय. हा इथला बेडरूम आमचा किरण दादा दाखवतो तुम्हाला. बघा जोडी कशी आहे, मस्त दिसलं. किरण दादा आणि काजल दोघांची जोडी कशी आहे, सुपर. हा दिसतंय ना. खूप चांगला स्वभावाचा आहे आमचा दादा. पोलीस आहे, पण असा बिलकुल ॲटिट्यूड पण नाही ना, काय नाही. एकदम फॅन बंद करावं दादा, आवाज गरजतोय ना. किरण आणि काजल दोघं, नाव पण लिहिलंय बघा तिथं, किरण काजल. मस्त. तिथं पण फोटो आहे त्यांचा. तो तो पोलीस आहे ना, तर तो ड्युटीवर आहे तिकडेच. आणि पोलीस फोर्स याला ट्रेनिंगला जालन्याला होते काय, तिथं ट्रेनिंगच्या वेळेसच आहे ना. 2021-22
बघितलं काय आपली ओळख. कसं आहे माहितीये का, एवढा तो आपला किरण दादा पोलीस असून पण एवढा हे पण पोलीस सिंपल राहतो ना, किरणचे पप्पा. की बस खूप सिंपल राहतो. म्हणजे थोडा पण ॲटिट्यूडपणा नाही ना, काय नाही. आमच्या इकडं साधा पुण्याला जाऊन माणूस आला की तो त्यांची बहीण प्रियांका. प्रिया दिदी आहे ही. मग तिचा फोटो बघ, हिरोईन आहे की नाही. पण नाही, आत्ता उलट हिरोईन वाटते, यात उलट नाही वाटत, पण आत्ता हिरोईन वाटते आमची प्रियाताई. त्या पण बोलवत होत्या हाच फोटो दाखवलेला नवर आधी बघायला. लग्नावेळेस, अशा दिसायच्या त्या. हम्म. पण नाही, बदल खूप दिसतोय दादा या फोटोत, उलट आता चांगल्या दिसतात त्या. असं आहे. आणि तो कोणाचा आहे, मी काल पण बघितलेला फोटो तो. किरणचा आता प्रियंकाचा आहे, कोणाचा किरणचा आहे. आणि हे आमचे मोठे दादा. पोलीस मध्ये तो तो किरणचाच आहे. तो हे घेतला होता ना गॅदरिंग मध्ये भाग घेतला होता तिथं बदलापूरला असताना हम्म. पण चौथीला. प्रिया दिदी बघा की किती वेगळ्या दिसतात ना या फोटोत, ओळखूच नाही येत की त्याच आहेत म्हणून. अरे, नाही ते 10वीचा आहे तो, 10वीला होती तेव्हा ते. बघा ती त्यांची ती काय असते ना तेव्हा फोटो काढले. गेलते रे, हा, साडी डे. त्या दिवशी त्या पत्रिका घेऊन आली, साडी किती भारी दिली त्यांना. म्हणजे लग्नाचं इन्व्हिटेशन कार्ड ही सोबत नाही, साडी ही नाही, देतात. ही नाही. हो, ही नाही ना साडी. हो, आमचे हे मोठे दादा अप झाले, त्या खूप वर्ष झाले त्यांना ऑफ होऊन. 11ला 2011. आशीर्वाद, त्यांचा आशीर्वाद नेहमीच आहे आपल्या पाठीमागे. खूप चांगला माणूस आहे. तो पण कोणाचा फोटो आहे? फोटो पूजाने खूप बघितलेला आहे इथे. हे प्रियंकाचा आधी लग्न नाही, हे जावाय. हा, इथं थोडा वेळ साखरपुडा झाल्यानंतर ते इथे फिरायला गेले बीचवर गेलेले. हे जिजू पण पोलीस आहेत. सगळे पोलीसच आहे. इथं सगळा हा जो भाग आहे सगळेच पोलीस आहे, फक्त दादाच वेगळे, बाकी सगळेच पोलीस. साखरपुडा झाला ना मग ती इकडे गेलती काय ते गोवा. नाही. पालघरमध्ये. पालघरमध्ये. हो, दही आपल्या घरची. मग दही आणि रवा ना, सांगा. हा, रवा नाही वाटल्यास तर थोडासा तांदळाचा पीठ ज्वारीचा टाकला तरी चालेल, कारण रवा भरड असतो, या जरा चिकन असतं, असं कडून नाही पडला पाहिजे असं. नाही तर मग आपल्याला तांदळाचं करायचं ते तांदूळ भिजत टाकायचं, मिक्सरला वाटायचं. तो काय ते रेशनचं. हा, मग कोणताही तांदूळ असला हा, तरी आणि रात्रीच ठेवायचं. रात्री हे बरं रात्री गेले का तुम्ही? नाही, आता मी आता केला वेगवेगळं. तरी पण मस्त. नाही नाही, हे याच्यात थोडासा सोडा मी टाकला, कारण रात्री जर टाकला असता ना तर मग फुगतं ते असं. नाही, हे चांगलंच आहे. चला मग वहिनींचा आशीर्वाद घेऊ. असा पकडा नाही, दादा. नाही, मोबाईल राहू दे, असाच राहू दे. पकडा, असाच. नको अहो बाबा, तुमची पण प्रगती होऊ द्या थोडीफार. होईल होईल. तुमचा आशीर्वाद डोक्यावरती आणि आशीर्वाद प्रेम आहे. सोबत असला की हा ना. बाकी काही नसतं माणसाला. अरे बघा, हे असं झालं ना, हे काट्याने चमच्याने असं थोडं हे करून पलटे करायचं. आता मी जाणार आहे ना, तर मग त्यांनी वहिनींनी म्हटलं बनवून देते पोरांसाठी, खायचं. कारण त्यांना आवडलेलं खूप ना. जेवढं दिलं वाटून खाल्लं तेवढ्या लोकांना माहिती होतं. हो ना. त्यावेळेस यांनी सरळ दिली सर्वांना, तेव्हा पण भरपूर होते ना ते. हो, खूप होते.